नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। वास्तविक पाहता संपूर्ण वर्षभरात 4 नवरात्र साजरी केली जातात। मात्र यामधील चैत्र आणि शारदीय नवरात्रात विशेष व्रत आचरले जाते। व्रतार्चनामुळे तन, मन आणि आत्मशांती होते आणि व्यक्तीच्या अध्यात्माकडील कल वाढतो, आध्यात्मिक आवड निर्माण होते आणि अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। नवरात्रातील व्रतांचे शारीरिक, मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या अनेक लाभ मिळतात असे म्हटले जाते। केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा नवरात्रीतील व्रताला विशेष महत्त्व आहे। नवरात्रीतील व्रतार्चनामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते असे सांगितले जाते। नवरात्रीचे व्रत कसे आचरावे? नवरात्रीतील संपूर्ण 9 दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते। मात्र काही कारणास्तव 9 दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रीतील ठराविक दिवशी व्रताचरण करावे। पैकी घटस्थापना म्हणजे पहिला दिवस आणि नवरात्रीतील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रतार्चन करावे असे म्हटले जाते। व्रताचरणादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे। केवळ फलाहारावर भर द्यावा। आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात 2 वेळा फलाहार करावा। व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा, त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही असे सांगितले जाते। तसेच नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते। मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे। संपूर्ण नवरात्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म आटोपून घ्यावीत। यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे। यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे। देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण, जप, मंत्र वा श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते। नवरात्रीचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो अशी मान्यता आहे। तसेच आहारांचे सुद्धा काही नियम आहे। नवरात्रीमध्ये व्रताचे आचरण करताना बटाटे, तळलेले तेलकट पदार्थांचा आहार करू नये असे सांगितले जाते। व्रताच्या कालावधीत बटाटा अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीरात स्थूलत्व वाढते असा दावा केला जात असल्याने सांगितले जाते। यामुळे आळस वाढतो। तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाची विकारसुद्धा उद्भवू शकतात। याशिवाय कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे। नवरात्रीतील व्रतार्चन कालावधीमध्ये सकस, सात्विक, पचायला सोपा, हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते। तसेच नवरात्रीचे व्यवहाराचे सुद्धा आपण काही पालन करायला हवे। नवरात्रीमध्ये काही गोष्टी करणे निषिद्ध वा वर्ज्य मानले गेले आहे। नवरात्रीतील व्रतार्चन कालावधीमध्ये नख, केस कापू नये असे म्हटले जाते। कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये। वाणी संयमित आणि शांत ठेवावी। खोटे बोलू नये। कोणाचाही अनादर करू नये असे सांगितले जाते। आंघोळीच्या पाण्यामध्ये नीम, गुलाबजल मिसळणे उपयुक्त मानले जाते असे सांगितले जाते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीतील व्रतार्चन हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे। श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले जाते। देव हा भक्तीचा भुकेला असतो असे म्हटले जाते। त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव व्रतार्चन करावे। व्रतार्चन कालावधीमध्ये भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ आणि फलदायी फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते असे सांगितले जाते। तसेच नवरात्र उत्सवात उपवास करणाऱ्यांनी 10 नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सुद्धा आवश्यक आहे। या नियमाचे पालन करून उपवास प्रामाणिकपणे करणाऱ्यांना व्रताचे फळ मिळते असे म्हणतात। चला मग जाणून घेऊया नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी पाळायचे कुठले जे नियम आहेत ते तुम्हाला आता मी सांगणार आहे। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करावा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करावा। नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी नवरात्रीच्या काळात ब्रह्मचर्य अवश्य पाळावे। नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी खोटे बोलू नये, रागावणे, वाद घालणे टाळावे।
नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी लहान मुले मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करावा, त्यांची काळजी घ्यावी. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी पान, तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट, विडी, दारू, मद्यपान, अंमली पदार्थांचे व्यसन करू नये. मांसाहारसुद्धा करू नये. मसालेदार पदार्थ खाऊ नये. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाणीव ठेवून कोणत्या प्रकारचा उपवास करायचा याचा निर्णय घ्यावा. उपवासाच्या व्रताचे पालन प्रामाणिकपणे करावे. रसोपवास, फलोपवास, दुग्धोपवास, लघु उपवास, अध्योपवास, पूर्णोपवास असे उपवासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या क्षमतेचा विचार करून कोणत्याही योग्य त्या पर्यायाचा निवड करावी. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे. नवरात्रीच्या काळात सहल करणे, मौजमजा करणे टाळावे. प्रामाणिक व्रत करावे. आजारी असल्यास उपवास करणे टाळावे. ज्या मुलींची अथवा महिलेची मासिक पाळी चालू आहे तिने उपवास करणे टाळावे. गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊनच उपवासाबाबत निर्णय घ्यावा. युद्धकाळात उपवास टाळावा. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे. व्रत मध्येच तोडू नये. विशेष परिस्थितीमुळे व्रतभंग करणे असल्यास आवश्यक असल्यास देवीची माफी मागून व्रतभंग करावा. अध्योपवास म्हणजे एक वेळचे जेवून उपवास करणाऱ्यांनी नवमीच्या दिवशी दुधीचे कोणतेही प्रकारचे सेवन करू नये. प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी 3 दिवस उपवास करणाऱ्यांनी विधिवत व्रताची सांगता करावी. 9 कुमारिकांना जेवण देऊन तसेच दक्षिणा देऊन व्रत पूर्ण करावे. मुलींना दुर्गा मातेचे रूप मानले जाते. नवरात्रीत कन्यापूजनही केले जाते. त्यामुळे कोणत्याही स्त्रीला अपमानास्पद वागणूक देऊ नये. केवळ नवरात्रीतच नव्हे तर इतर दिवशीही महिलांचा आदर केला पाहिजे. नवरात्रीत सर्वत्र जगदंबेचा वावर असतो. ती कधीही कोणत्याही रूपात तुमच्या समोर येऊ शकते. त्यामुळे या दिवसामध्ये मद्यपान आणि मांसाहार यापासून 4 हात लांब राहावे. आपल्याकडे एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे. लोक उपवासामध्ये जास्त खातात असा अर्थ आहे. यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवावे. नवरात्रीच्या काळात काही नियम पाळणे फार गरजेचे असते. व्रत केल्यास केस आणि नखे कापू नये, दाढीसुद्धा करू नये असे सांगितले जाते. नवमी आणि अष्टमीच्या दिवशी कन्यांना जेवायला घालूनच मगच उपवास सोडावा.